नमस्कार. ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नव्हता आणि बरेच जणांनी सांगितलं की ढोकळ्यांची रेसिपी सांग, तर म्हटलं चला आता बनवणारच आहे तर रेसिपीसुद्धा शूट करून घेते. इथं मी सुद्धा बरेच दिवसांनीच ढोकळा बनवत होते डाळ तांदूळचा. तर इथं 2 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. आता ज्या भांड्याने मोजायचं ना एक माप सेट करायचं आणि त्यानेच सारख्या वाटीने 1 वाटी चना डाळ घ्यायची आणि अगदी मूठभर 2 वाटीसाठी मूठभर इथं मी उडदाची डाळ घेतली आहे किंवा अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी उडदाची डाळ घ्यायची. आता 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये ना स्वच्छ पाणी टाकायचं, जेणेकरून वाटण करताना आपण त्या पाण्याचा वापर करू शकतो. पण शक्यतो पाण्याचा वापर न करता फक्त दहीचा वापर करायचा वाटण करताना. इथं मी घरी लावलेली दही होती जी थोडी आंबट होती. शक्य झाल्यास आंबट दहीचाच वापर करायचा, जेणेकरून जे खमण आहेत, खमण ढोकळा आहेत ते छान असे आंबट होतात. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ टाकून घेतला आहे आणि आधी थोडंसं दही टाकून बारीक वाटण केलं. पण आता ना अगदी गरज असल्यास 1 चमचीसारखं पाणी त्यात टाकायचं आणि स्मूथ पेस्ट तयार करायची. आता इथे छान असं इडलीचं बॅटर असतं त्या पद्धतीने किंवा त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आणि एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं. तर याला ना गुजरातीमध्ये वाटी दाळ ना खमण असं सुद्धा म्हणतात. रात्रभर फर्मंट करायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी छान असं फर्मंट होतं. तर इथं तुम्हाला वाटेल की थोडं पातळ आहे, पण तसं काही नाही. ह्या कन्सिस्टन्सीचं राहिलं ना तर छान असे आपले मऊसूत खमण ढोकळा बनवून तयार होतं. यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचीसारखं पोहे खाण्याची चमचीने तेल टाकलेलं आहे, ते सुद्धा मिक्स करून घेतलं. यामध्ये हळद ना ऑप्शनल आहे, टाकली किंवा नाही टाकली तरीसुद्धा चालतं. इथं मी अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण की हळद आणि सोडा जर दोघं एकत्र जास्त प्रमाणात राहिल्यानंतर ढोकळा लाल पडू शकतो. त्यामुळे थोडीशीच हळद वापरली आहे आणि बाकीचं बॅटर मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं. आता जितकं बॅटर आपल्याला यूज करायचं आहे किंवा जितक्या प्रमाणात ढोकळा बनवायचा आहे ना तितक्याच बॅटरमध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे, अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि एका डायरेक्शनमध्ये छान मिक्स करून घेतलं. एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून त्यामध्ये लगेचच टाकायचं आहे. ज्यावेळी सोडा टाकतो ना त्याचा आधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. छान असं उकळत्या पाण्यामध्ये लगेचच ही प्लेट ठेवायची आहे स्टीम करण्यासाठी. कारण की बऱ्याचदा काय होतं की आपण सोडा टाकून मिक्स करून ठेवतो आणि त्यानंतर पाणी गरम करायला ठेवतो ना, त्यावेळी सुद्धा ना जो ढोकळा असतो तो बिलकुल पण फुलत नाही किंवा नरम होत नाही, अगदी कडक असा बसल्यासारखं होतं. तर त्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवायचं आणि बॅटरमध्ये सोडा त्याच वेळी टाकायचं ज्यावेळी पाण्याला छान उकळ आली. त्यानंतर बॅटरमध्ये सोडा टाकून प्लेटमध्ये टाकायचं आणि मग स्टीम करायला ठेवायचं. इथं 15 मिनिटानंतर ना छान असा ढोकळा स्टीम होतो. कारण की बऱ्याच वेळेस हीच चूक होते आपल्याकडून की पाणी गरम नसतं आणि आपण आधीच बॅटरमध्ये सोडा टाकून ठेवतो आणि त्यामुळे जो ढोकळा आहे किंवा खमण आहे ते स्पॉन्जी होत नाही किंवा फुलत नाही. तर हेच मेन कारण आहे. आता यामध्ये थोडीशी हळद टाकल्यामुळे ना जो ढोकळ्याचा रंग आहे तो अगदी फिक्कट दिसतो आहे, पण चवीमध्ये मात्र बिलकुल पण फरक पडत नाही, फक्त रंगामध्येच फरक पडतो. इथं मुलांना घाई होती ना त्यामुळे मी थोडासा गरमच ढोकळा कट करून घेतला होता. गॅसवर एका तडका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं, तीळ, हिरवी मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला. तर आता इथं हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. इथं मी मुलांना ना लगेच द्यायचं होतं, भूक लागली होती सकाळी, तर त्यासाठीच मी पटकन असा कट करून त्यांना दिला आणि थोडासा वेळ असेल तर गार झाल्यानंतर ना छान असं कट करून मग ह्यावर तडका टाकायचा. आणि इथे ह्यामध्ये ना थोडी साखर आणि पाणी टाकून सुद्धा उकळून ह्यामध्ये टाकू शकतो, पण मुलांना तसं काही आवडत नाही, त्यामुळे त्यांना फक्त असा सिंपल आवडतो. त्यामुळे मी ह्या पद्धतीनेच बनवते आणि बाकीचं तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की थोडीशी मी हळद एक्स्ट्रा टाकली होती दुसऱ्या बॅटरमध्ये आणि ज्याचा रंग थोडासा छान असा पिवळसर दिसतो आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण की बरेच जण म्हणतात की आमचा जमत नाही, पण आणि रेशनचा तांदूळ किंवा जुना तांदूळ वापरला ना तरीसुद्धा खूप छान येतो. आणि दही वापरताना मात्र थोडी आंबट वापरायची. आणि दुसरी स्टेप म्हणजे आता थंडी आहे त्यामुळे जास्त लवकर लगेच फर्मंट होत नाही, तर उबदार जागेत किंवा त्यावरनं शॉल वगैरे टाकून ठेवली ना तरीसुद्धा छान असं फर्मंट होतं बॅटर. ही दुसरी प्लेट आहे ज्यामध्ये मी थोडी हळद टाकली आणि सोड्याचा वापर नाही केलेला आहे.
तर बिना सोडाचं सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवलं आहे, कारण की त्यातला फरक तुम्हाला समजेल की सोडा न वापरल्यामुळे ना थोडंसं असं कडक होतो आणि बिलकुल पण स्पॉन्जी वगैरे काही होत नाही। तर मुलांना जर सोडा द्यायचं अवॉइड करत असणार तर असा बनवला तरीसुद्धा चालतो, मुलं आवडीनेच खातात। थोडंसं त्यांना छान असं तडका द्यायचा किंवा मग कढईमध्ये डायरेक्ट तडका द्यायचा, जसं आपण इडली वगैरे मसाला इडली बनवतो ना त्या पद्धतीने जरी हे तडका देऊन त्यांना दिलं ना खायला तर ते नक्की आवडीने खातील। तर मी सुद्धा तसंच करते। जर बऱ्याचदा काय होतं ना की आपण म्हणतो की सोडा नाही द्यायचा मुलांना, त्यामुळे मी सुद्धा टाकत नाही। आता इथं मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी तुम्हाला सोडा टाकून एक प्लेट दाखवली आणि ही बिना सोड्याची आहे। तर असा होता माझा आजचा कुकिंग व्लॉग। आणि आता बरेच दिवस झाले मी मिनी व्लॉगच तुमच्यासोबत शेअर करते, तर मला नक्की कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची रेसिपीसुद्धा। तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। थँक्यू।